भेटत जाय. हे काय चाललंय? काय करतो? फाशी घेतोस का? नाही दादा नाही. हे फाशी घेत होतास का नाही तू? नाही तर काय करू मी? आमच्या शेतात काही पिकेनाच नाही. तिथे कधी पाऊस पडला की गारपीटच आहे. मग आमच्या नशिबाला फक्त ओला दुष्काळ आणि वाढला दुष्काळ एवढंच आहे. आणि या परिस्थितीतून बी पीक आणलं तर त्याला काही भावच नाही. काय राहिलेले काम? माती खाऊ का? खताचे औषधाचे भाव तर गगनाला भिडलेत. शेती करावी की गाडावर राखावी हे बी कळेल. हरलो दादा हरलो. खरंय तुझं, खरंय. तुझ्यासोबत मरण्याशिवाय कुठलाच पर्याय उरलेला नाही. घे घे फास लावून घे. अरे घे ना, फास लावून घे. हे कोण आहेस तू? माझ्या मरण्याची एवढी कशी का घाई? मी पांडवा इथे राहतो. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, फास लावून घे. पेपरवाल्याला सांगावं लागेल, पेपरात पत्र छापून येईल. पेपरात? हा, पेपरात तुझा फोटो छापून येईल. हा, पण फ्रंट पेजवर नाही येणारा. देशाच्या पोशिताला फ्रंट पेजवर जागा नाही. चौथे किंवा तिसरे असलेले तेही एका कोपऱ्यात. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, फास लावून घे. माझं एक काम करा. माझ्या माघारी माझ्या घरच्यांना सांगा की दुःख करायचे नाही म्हणून बाप कर्जासाठी गेला. माझा घर शाळेमागचाच आहे. हा, माहित आहे ना. आत्महत्या केलेल्या माणसाचं घर कुठं आहे म्हटलं तर कोणी पण सांगतात. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, फास लावून घे. माझ्या बायको पोरांना सांगा की रडू नका म्हणून. ते कशाला रडतील? बघायचं आहे का? चल माझ्यासोबत. कुठे गेला हा पोरगा ग बाई? सासूजी तुम्ही जरा बाहेर बघून या. माझ्या फुटल्या डोळ्यांनी कुठं बघू? बघ जरा बाळा तुझा बाप कुठे गेला ते. बघ बघ आई, बाबा आले बाबा. सकाळपासून कुठे गेले? इथं घरात दोन म्हातारी माणसं आहेत. त्याचा तरी विचार करायचं ना. या बसा आता जेवायला वाढतो. घरात तरी सांगून जायचं ना कुठे गेलं ते. कुठे गेला हा पोरगा ग? कुठे गेला? बाळा कुठे गेला होता? मला करमू नाही लागलो होता. बस वहिनी, त्याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सर्वांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. ओ बाबा आता नका करू. मी खूप अभ्यास करीन. खूप मोठी साहेब होईन. साहेब झाल्यावर तुम्हाला खूप पैसे आणून देईन. बाबा आत्महत्या नका करू. बघ रे बघ, किती काळजी करतात तुझी. पण त्या काळजीने तर पोट भरत नाही. शेतकऱ्याचं दुःख शेतकरीलाच माहीत असते. पण तू मला एवढं सांग, तू कोण आहे? मला काळजी आहे तुझी. बाळ चिमणीस कसं असते, किती कष्ट करून घर बनवतं आणि वादळ आला की घर उडून जातं, पण ते घाबरत नाही. ती पुन्हा ते घर बनवून देवा मी चुकलो म्हणून मला भेटायला आला का? मी या माऊलीसाठी भेटायला आलो, कारण तू जर हे घर सोडून निघून गेला तर ती शेतपण घराचाच विचार करे. अरे इतके शेतकऱ्यांनी आत्महत्या केले, त्याच्या बायकोनी आत्महत्या केली. एकतरी घटना आहे का? तिला सगळ्याचीच काळजी आहे. आपण फक्त स्वतःचाच विचार करे. देवा मी चुकलो, मला माफ कर, मला माफ कर. उठा आणि